बिहारच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर भिवंडीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भिवंडीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक यशवंत टावरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा जल्लोष करण्यात आला। एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सध्या आता भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयामध्ये बिहारमधील निवडणुकीमध्ये भाजपने जे यश संपादित केले त्याबद्दल हा जल्लोष केला जातोय। आणि आता जे.पी. नड्डा हे भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये हा सगळा जल्लोष आज पाहायला मिळतो आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे। तत्पूर्वी आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आता दाखल झालेले आहेत। बिहारमधील विजयानंतर आता भाजपच्या वतीने मुख्यालयामध्ये सेलिब्रेशन केले जात आहे। जे.पी. नड्डा यांचं स्वागत या ठिकाणी केले जात आहे। पुढच्या काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि ते संबोधित देखील करतील। तत्पूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते, राष्ट्रीय कार्यकारिणीमधील महत्त्वाचे नेते या मुख्यालयामध्ये सध्या उपस्थित आहेत आणि या मुख्यालयाच्या बाहेर भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची सुद्धा गर्दी पाहायला मिळते। कारण बिहारच्या निवडणुकीमध्ये मोठं यश भारतीय जनता पक्ष, जेडीयू आणि मित्रपक्षांनी संपादित केल्यानंतर हा मोठा जल्लोष आता भाजपच्या वतीने केला जातोय आणि दिल्लीच्या या भाजपच्या मुख्यालयामध्ये मोठ्या संख्येने हे सगळे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं आगमन या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।